थोडी चटणी साईडला काढशील, त्याच्यामध्ये लिंबू पिळून ती भाकरीसोबत खाऊन बघ. चटणी लिंबू पिळून. चटणीमध्ये लिंबू पिळून. ओके, ते पहिल्यांदा आहे. अरे हे नया है वो, असं झालं मला. पुरणपोळी तूप लावून मला खवापोळी ट्राय करायची आहे. एक शेंगा भाजी सांगूया, एक ठेचा. बाबो, अरे काय ही क्वांटिटी आहे का काय? क्या बात. हे या भाकरी. भाकरी म्हणजे लई पातळ आहे. ही शेंगदाण्याची भाजी आहे, शेंगदाणा चटणी आहे. काय चव आहे अरे, हे अशी नाही मिळत. शेंगा भाजी म्हणल्यावर काय करतात, शेंगा चटणी घेतात किंवा शेंगाचं कूट घेतात, आमटी टाकतात, हा झाली शेंगा भाजी. असं पण ही प्रॉपर शेंगा भाजी. जास्त अशी जळजळीत नाहीये, प्रचंड चविष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाद्या नावाची भाजी बनते, त्यात खूप शेंगदाणा घालतात, कूट घालतात शेंगदाण्याची भाजी. महाद्या म्हणतात त्याला, महाद्या. ती साधारण शेंगदाण्याची म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची भाजी म्हणतायत. पण ही जी चव आहे ती कम्प्लिटली सोलापुरी आहे. म्हणजे हा मसाला आणि लाल रंग आहे त्याला. मला असं वाटतं की शेंगदाणा आणि खोबरं हे म्हणजे मराठी पदार्थांना मिळालेलं वरदान आहे. अस्सल सोलापुरी गोष्टी खा, बाकी रोटी नान बिन सगळीकडे तुम्हाला मिळतच. तुम्ही अजून ठेचा ट्राय केला नाही पण आधी थोडाच खाऊन बघूया. तिकड आहे, आता तो आणवतोय. खट लागत नाही पण काय तो ठेचा. आता मला कंटिन्यू करू द्या. स्वीट डिशला आपण बोलूयात परत. ही खाल्ल्यावर मला कळतंय की ही खरी शेंगापोळी आहे, पण शेंगापोळी खवापोळीला बीट करते की छान आहे.